हाय गाईज, हा आहे ₹1 जॉर्ज 6 किंग एम्पेरियर 1942 कॉइन. हा खूप जुना आहे. हा 50% चांदीने बनलेला असतो. एकदम खराब कंडिशनला आहे. तुम्ही बघू शकता याची हालत कशी आहे. आता हे कॉइन्स ₹1 दोन पद्धतीचे कॉइन्स आहेत. एक विथ मिंट मार्क आणि दुसरे म्हणजे विदाऊट मिंट मार्क. बॉम्बेने जॉर्ज 6 यांचे मेटल पूर्णपणे सिल्वर असलेलं मेटल म्हणजेच 100% सिल्वर असलेले 1938 मध्ये विथ मिंट मार्क आणि विदाऊट मिंट मार्क म्हणजे डॉट असणारे आणि डॉट नसणारे असे दोन प्रकारचे कॉइन्स आपल्याला दिले होते, ज्याची फाईन कंडिशनला किंमत आहे ₹10,000. व्हेरी फाईन ते एक्स्ट्रा फाईनला ₹16,000 आणि UNC कंडिशनमध्ये ₹23,000. मग तो विथ डॉट असू किंवा विदाऊट डॉट, दोन्ही सुद्धा बॉम्बे मिंटचे स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. आणि 1939 मध्ये बॉम्बेने जो बनवला होता जॉर्ज 6 किंग एम्पेरर ₹1 1939चा कॉइन UNC कंडिशनला ₹10,00,000 किंमत आहे. फाईन एक्स्ट्रा फाईन कंडिशनला 3.5 ते 5 लाख रुपये भेटतात त्याचे. खूप रेअर असा कॉइन आहे. आपल्याकडे जो हा आहे हा 1942चा आहे. असाच जो कॉइन आहे म्हणजे हा कॉइन आणि तो कॉइन एकसारखाच दिसण्यासारखी एकसारखाच दिसतो. फक्त इयर आणि मिंट मार्क. आणि हा सिल्वर कॉइन जो पहिला आहे जो मी आत्ता सांगितला तो फुल सिल्वर आहे. 1938 आणि 1939चे फुल सिल्वर पूर्ण चांदीने बनलेले आहे. परंतु हा जो कॉइन आहे आत्ता जो आपल्यापाशी दिसतोय हा हाफ सिल्वर आहे. या दोघांचंही वजन 11.66 ग्राम असतंय. शेपमध्ये ते दोघेही सर्क्युलर आणि सेमच दिसायला आहेत. फक्त एक पूर्ण चांदीचा आहे आणि एक हाफ चांदीचा आहे. आता हा जो आपल्याकडे आहे हा 1942 हा हाफ चांदीने बनलेला आहे. हाफ चांदीमधील कॉइन्स हे 1940 पासून 1945 ह्या दोन्ही म्हणजे टोटली 6 वर्षांपर्यंत हे हाफ चांदीने बनलेले कॉइन्स बनले होते, ज्यांची फाईन कंडिशनला कमीत कमी ₹1,800 किंमत आहे. म्हणजे हा जो आत्ता माझ्यापाशी आहे याची सुद्धा ₹1,800 किंमत मिळू शकते. ही जी मी किंमत सांगतो ह्या किमती एक्झिबिशनच्या किमती असतात, ना की आपल्या कॉमन चलनातल्या किमती. ह्या किमती तुम्हाला एक्झिबिशनमध्येच मिळतात. 1940 मध्ये जे छापले गेलेले कॉइन्स होते ते कॉमन 1941 1942 हे तिन्ही वर्ष कॉमन कॅटेगरीमध्ये येतात. तर ही यांची किंमत 1,800 फाईन कंडिशनला आणि UNC कंडिशनला ₹2,600. त्यानंतर येतं ते 1943 स्केअर कॅटेगरीमध्ये असलेला कॉइन जो की ₹2,000 फाईन कंडिशनला
आणि UNC कंडिशनला 3000 रुपये आहे. तसेच 1944मध्ये 2 मिनिटने हा कॉईन बनवला होता. एक म्हणजे लाहोर आणि दुसरा म्हणजे बॉम्बे. आता याच्यामध्ये दोन्ही सुद्धा कॉईन्स 3000ची किंमत ठेवतात. बॉम्बेचा 2600 आणि लाहोरचा 3000. लाहोर हा स्केअर कॅटेगरीमध्ये आहे आणि बॉम्बे हा कॉमन कॅटेगरीमध्ये आहे. तरी फाईन, व्हेरी फाईन किंवा एक्स्ट्रा फाईन कंडिशनला ते सेमच जातात. तसेच 1945मध्ये बॉम्बे आणि लाहोर यांनी नॉर्मल आणि लार्ज डाय असे 2 पद्धतीचे कॉईन्स बनवले होते. याच्यामध्ये लार्ज डाय जी असते ती रेअर कॅटेगरीमधले आलेली आहे, जे की बॉम्बे 20,000 रुपये UNCला आहे आणि लाहोर 25,000 रुपये UNCला आहे. परंतु नॉर्मल डायवालं 5 इंच कॉईन हा कॉमन कॅटेगरीचा आहे बॉम्बे मिंटचा, ज्याची किंमत 2600 UNCला आहे. आणि लाहोरचा जो आहे तो स्केअर कॅटेगरीमध्ये आलेला आहे, ज्याची किंमत 3000 रुपये आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त महाग म्हणजे 1945चा लाहोर मिंटचा कॉईन, जे की तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. हा जो कॉईन आहे ह्याच्यामध्ये एक कमळ बनलेला आहे इथं. याच्या खाली हा जो डॉट आहे का नाही, डॉट, इथं L लिहिलेलं असतं. हा डॉट म्हणजे बॉम्बे मिंट झाला आणि इथं जे डॉट आहे इथं तुम्हाला L लिहिलेलं असतं, तो म्हणजे लाहोर मिंट. त्यामुळे तुम्हाला जर असा कॉईन कुठे सापडला, रस्त्यात जरी सापडला, तरी तो तुम्ही बघून स्वतःपाशी जपून ठेवा. कारण हे कॉईन्स आता सहसा मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत. तुमच्या घरात आज्या पंजांपाशी हे कॉईन्स असू शकतात. आता हा जो कॉईन आहे हा आमच्या भाच्याला मिळालेला आहे, तोही त्याच्या आजीच्या पेटीतून, जी की कधी कोणी खोलली सुद्धा नव्हती. हा 1 रुपया सांभाळून ठेवलेला असावा, का तर हा हाफ सिल्वरने बनलेला होता. त्यावेळची माणसं सिल्वर म्हणल्याच्यानंतर कॉईन्स सांभाळून ठेवायची आणि त्यावेळी यांची किंमत सुद्धा 1 रुपयाची किंमत म्हणल्याच्यानंतर ना त्यावेळी खूप महाग होता हा 1 रुपया. अशाच काही माहितीसाठी आपण आपल्या पेजला फॉलो नक्की करा आणि असे काही कॉईन्स असतील तर आपल्याजवळ सांभाळून नक्की ठेवा. आणि जर चुकून कधी एक्झिबिशनला जाण्याची तुम्हाला संधी मिळाली तर ती संधी तुम्ही सोडू नका, कारण असे कॉईन्स कधीही पाहायला भेटत नाहीत. एक्झिबिशनमध्ये जा, त्या संधीचं सोनं करा. असे खूप कॉईन्स आहेत जे आपण आयुष्यात कधीही पाहिलेले नसतात. असे कॉईन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ते कॉईन्स किती दुर्मिळ आहेत हेही आपल्याला समजतं. आपल्या घरात किंवा कुठेही असे कॉईन्स असतील तर त्यांना जपून ठेवा. थँक्यू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. थँक्यू.